आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेच झाले पाहिजेत व मेहकरचे आमदार संजय रायमुलकर हे पराभूत झाले आहेत, ते पुन्हा आमदार झाले पाहिजेत अशी मागणी मेहकर तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केलेली आहे। या संदर्भात दैनिक विदर्भ सत्यजितकडे काही लोकांनी आपल्या प्रतिक्रिया पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राच्या हितासाठी चांगले मुख्यमंत्री आहेत। रोखठोक व वेळेवर निर्णय घेणारे, जनहित जोपासून आपले काम करणारे, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारे, शेतकरी, युवक यासह प्रत्येक घटकातील लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 2.5 वर्षाच्या काळात अतिशय चांगले निर्णय घेतले आहेत। त्यामुळे महायुतीने एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी काही लोकांनी केली आहे। तर मेहकरचे लोकप्रिय आमदार जे नेहमी लोकांच्या सुखदुःखात हजर राहतात, सहभागी होतात, सहकार्य करतात, त्याचबरोबर मेहकर मतदारसंघात गेल्या 2.5 वर्षाच्या काळात एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून 4 ते 4.5 हजार कोटी रुपयांची कामे खेचून आणली आहेत। त्यामुळे आमदार संजय रायमुलकर यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार करावे अशी मागणी सुद्धा काही लोकांनी केली आहे। माझं नाव गजानन रामदास राहाटे, राहणार ब्रह्मपुरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे झाले पाहिजेत व मेहकरचे आमदार संजयजी रायमुलकर साहेब हे झाले पाहिजेत, ही आमच्या सर्व शेतकरी बांधवांची इच्छा। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेच झाले पाहिजेत आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर हेच झालेच पाहिजेत अशी माझी शिवसैनिकाची कळकळीची विनंती। मी एकनाथ जगन्नाथ शास्त्री, राहणार दुधा, तालुका मेहकर। माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावे, तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघातील आमदार साहेब संजय रायमुलकर यांना आमदार करण्यात यावे ही विनंती। माझे नाव नंदकिशोर सुदाम पागोळे, राहणार ब्रह्मपुरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हेच झाले पाहिजेत व मेहकरचे आमदार श्री संजय रायमुलकर साहेब हेच झाले पाहिजे, यांनाच करावे ही आमची सर्व शेतकरी बांधवांची विनंती। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाड, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।